अजितदादा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता म्हणून त्या अपघाताची चर्चा प्रत्येक चॅनलवर, प्रत्येक मोबाईल स्क्रीनवर थांबत नव्हती हे खरं. पण त्या गोंगाटात एक नाव वाजून होतं, पिंकी माळी. ती कुणी मंत्री नव्हती, कुठल्या व्यासपीठावर भाषण देणारी नेता नव्हती. ती फक्त काम करणारी 29 वर्षीय एक मुलगी होती, जिच्या आयुष्याला कॅमेऱ्यांचा प्रकाश नव्हता, पण जबाबदाऱ्यांचं ओझं होतं. त्या विमानात फक्त एक राजकीय चेहराच नव्हता, एक मुलगी होती जिचं घर होतं, संसार होता, आई वडील होते, नवरा होता आणि डोळ्यांत उद्यांची स्वप्न होती. पिंकी माळीचा जन्म उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील केराकट तालुक्यातल्या भैंसा नावाच्या छोट्याशा गावात झाला. गाव तसं साधं, मातीचे रस्ते, उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल. सकाळी कोंबड्यांचा आरव आणि संध्याकाळी मंदिराच्या घंटेचा आवाज. या गावात शिवकुमार माळी आणि सौम्य, शांत स्वभावाची पत्नी सुनीता माळी आपलं छोटंसं कुटुंब घेऊन राहत होते. शिवकुमार माळी आयुष्यभर कष्ट करणारा माणूस होता. कधी टॅक्सी चालवणं, कधी छोट्या मोठ्या नोकऱ्या, कधी राजकीय कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम. घर चालवण्यासाठी जे जमेल ते तो करत राहिला. त्याचं एक स्वप्न मात्र कायम अपूर्ण राहिलं होतं, विमानसेवेशी संबंधित काहीतरी करायचं. तरुणपणी त्यानं प्रयत्न केले होते, पण शिक्षण, ओळखी आणि परिस्थिती यांच्या अभावी तो मार्ग तिथेच बंद झाला. त्या अपयशाची खंत त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसली नाही, पण मनात ती खोलवर रुतलेली होती. पिंकी घरातली दुसरी मुलगी होती. मोठी बहीण पूजा लहानपणापासूनच जबाबदार, आईला घरकामात मदत करणारी. लहान भाऊ राहुल मात्र खोडकर, सतत बाहेर खेळणारा. पिंकी या दोघांच्या मध्ये वेगळीच होती. ती शांत, निरीक्षण करणारी आणि कायम आकाशाकडे पाहणारी. गावावरून एखादं विमान गेलं की ती धावत बाहेर यायची, हात हलवायची आणि विचारायची, बाबा ते इतकं उंच कसं उडतं? शिवकुमार तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा, धीर ठेव, एक दिवस तूही उडशील अशीच. त्या वाक्यात तो स्वतःचंच अपूर्ण स्वप्न तिच्या भविष्यात गुंडाळून देत होता. आई सुनीता माळीनं मुलांना कधीच गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. घरात पैशांची तंगी असायची, पण तिच्या शब्दात कधी तक्रार नव्हती. शिका, मोठं व्हा, स्वतःच्या पायांवर उभं राहा, एवढंच ती सांगायची. पिंकी शाळेत हुशार होती, पण पुस्तकांपेक्षा तिचं मन आकाशात जास्त रमायचं. 8वीत असतानाच तिनं पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात सांगितलं, मला एअर होस्टेस व्हायचं आहे. गावात हा शब्द नवीन होता. काही लोक हसले, काहींनी नाकं मुरडलं, पण शिवकुमार माळी ठाम उभा राहिला. माझी मुलगी उडणार, एवढंच तो म्हणाला. त्या दिवशी पिंकीला पहिल्यांदाच कळलं, वडिलांचा विश्वास किती मोठा आहे. 12वी नंतर शिक्षणासाठी तिला गाव सोडावं लागलं. शहर तिच्यासाठी नवीन होतं. भाषा, लोक, वेग सगळंच वेगळं. एव्हिएशन ट्रेनिंगच्या दिवसांत तिला अनेक नकार मिळाले. उंची, उच्चार, आत्मविश्वास, काही ना काही कारणं पुढे येत राहिलं. कधी ती हॉस्टेलच्या खोलीत रडायची, कधी आरशासमोर उभी राहून स्वतःलाच समजवायची. त्या काळात वडिलांचा फोन तिच्यासाठी आधार होता. अपयश आलं म्हणजे शेवट नाही, तो बाप म्हणायचा. आई रोज देवासमोर दिवा लावायची. बहीण पूजाचे मेसेज येत, तू करू शकतेस. भाऊ राहुल अभिमानाने मित्रांना सांगायचा, माझी ताई विमानात काम करणार आहे. अनेक प्रयत्नांनंतर अखेर तो दिवस आला. पिंकीची निवड झाली. तिनं जेव्हा युनिफॉर्म घालून वडिलांसमोर उभी राहून नमस्कार केला, तेव्हा शिवकुमार माळींच्या डोळ्यात पाणी आलं. आज माझं स्वप्न पूर्ण झालं, तो मनातच म्हणाला. सुनीताने तिच्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या क्षणापासून पिंकीचं आयुष्य बदललं. ती आता केवळ गावातलीच मुलगी नव्हती, तर ती आता आकाशात उडणारी स्त्री बनली होती. नोकरी करत असतानाच तिचं लग्न ठरलं. नवऱ्याचं नाव सोमविकार सैनी, पुण्यात खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा, शांत आणि समजूतदार तरुण. लग्नाआधीच पिंकीनं एकच अट ठेवली होती, माझं काम मी सोडणार नाही. सोमविकारनं हसत उत्तर दिलं, तुझ्या पंखांना कापणारा नवरा मी नाही. लग्न साध्या पद्धतीनं झालं. त्यांचा संसार छोटा पण स्थिर होता. पिंकीच्या अनियमित वेळा, उशिरा येणाऱ्या फ्लाईट्स, थकवा, या सगळ्यात सोमविकार तिच्या पाठीशी उभा राहिला. तू उड, मी वाट पाहतो, हे वाक्य तिच्यासाठी प्रेमाचं प्रतीक झालं. पिंकीची स्वप्न आता केवळ स्वतःपुरती नव्हती,
तिला आईवडिलांना कायमचा आराम द्यायचा होता. बाबा, आता तुम्ही काम नाही करायचं, ती ठरवून सांगायची. भावाला पायलट बनवायचं तिचं मोठं स्वप्न होतं. मी केबिनमध्ये असेन, तू कॉकपिटमध्ये, असं ती राहुलला म्हणायची. प्रत्येक फ्लाईटमध्ये ती जबाबदारीनं काम करायची. प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहून तिला समाधान मिळायचं. हे काम करत असताना तिला आता 5 वर्ष झाले होते. त्या दिवशीचा प्रवास विशेष होता. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या राजकीय दौऱ्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांमध्ये राज्यातील प्रभावी नेते अजितदादा पवार होते. पिंकीला हे कळाल्यावर तिनं वडिलांना फोन केला. बाबा, आज मी अजितदादांसोबत प्रवास करते. बारामतीपर्यंत फ्लाईट आहे, ती म्हणाली. शिवकुमार माळींच्या आवाजात अभिमान दाटून आला. काळजी घे, एवढंच ते म्हणाले. सोमविकारला तिनं हलकसं मिठी मारली. लवकर येईल असं सांगून ती घरातून निघाली. त्या दिवशी सकाळी विमानात ती नेहमीप्रमाणे काम करत होती. बसलेल्या प्रवाशांची काळजी, सूचना, सौजन्य. त्याच विमानात अजितदादा शांतपणे प्रवास करत होते. बाहेर आकाश निळं होतं. काही क्षणासाठी सगळं सुरळीत चालू होतं. पिंकी खिडकीजवळ उभी राहून क्षणभर बाहेर पाहत होती. तिच्या मनात आई, वडील, नवरा, भाऊ, बहीण सगळे एकाच वेळी आले. आता सगळं ठीक चाललंय. 5 मिनिटात बारामतीत विमान लँड होईल. प्रवासी उतरतील आणि आपण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आपल्या कामासाठी जाणार. आपलं काम करून आपण घरी पोहोचणार. असा विचार तिच्या त्या भोळ्या मनात आला. पण आयुष्य कधी वळण घेईल हे कुणालाच कळत नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अचानक परिस्थिती बदलली. विमान हादरलं. त्या काही क्षणात पिंकीने आपलं कर्तव्य सोडलं नाही. प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न, सूचना देणं तिनं शेवटपर्यंत आपलं काम केलं. आणि मग एक भीषण क्षण, आवाज, धक्का आणि नंतर भयान शांतता. पिंकीचा अखेरचा श्वास त्या शांततेत मिसळला. तिचं आयुष्य आकाशातच थांबलं. खाली जमिनीवर मात्र सर्व काही कोसळलं. बातमी आली. टीव्हीवर नावं झळकली. पुण्यात सोमविकार सैनीच्या हातातून फोन खाली पडला. हे खोटं आहे, तो पुटपुटला. पण वास्तव्य निर्दयी होतं. उत्तर प्रदेशात भैंसा गावात शिवकुमार माळी टीव्ही समोर बसून राहिला. डोळे उघडे पण काहीच न दिसणारे. सुनीता बेशुद्ध पडली. पूजा आईला सावरत होती. राहुल स्तब्ध उभा होता. सोमविकारसाठी आयुष्य अचानक रिकामं झालं. घरात पिंकीचा आवाज नव्हता, पण तिची उपस्थिती सगळीकडे होती. कपाटात ठेवलेला तिचा युनिफॉर्म, फोनवरचे अपूर्ण मेसेज, उशावर राहिलेला तिचा सुगंध. शिवकुमार माळीसाठी तर ती केवळ मुलगीच नव्हती, ती त्याचं स्वप्न होती. ते स्वप्न एका क्षणात तुटलं. माझी मुलगी उडली पण परत आलीच नाही, एवढंच तो म्हणू शकत होता. पिंकी माळीचं आयुष्य फार मोठं नव्हतं, पण तिच्या स्वप्नांची उंची अफाट होती. ही दुःखद कथा एका व्यक्तीची नाही. ही कथा त्या प्रत्येक मुलीची आहे जिला उडायचं आहे. त्या प्रत्येक वडिलांची आहे ज्यांची स्वप्न मुलांमध्ये जगतात. आणि त्या प्रत्येक जोडीदाराची आहे जो प्रेमाला पाठिंबा देतो. पिंकी या कथेत आकाशात हरवली, पण तिची आठवण जमिनीवरच राहिली, तीही कायमची. ही कथा इथेच संपते, पण तिचा अर्थ इथेच थांबत नाही. पिंकी माळीसारख्या असंख्य मुली दररोज आपल्या स्वप्नांची पिशवी खांद्यावर घेऊन घराबाहेर पडतात. त्या केवळ नोकरीसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य टिकवण्यासाठी जगाशी झुंज देत असतात. त्यांचं आयुष्य वर्तमानपत्राच्या एका ओळीत सामावून जातं, पण त्यांच्या मागे राहिलेल्या लोकांचं आयुष्य हे मात्र कायमचं बदलून जातं. पिंकी गेली, पण तिच्या हातातलं काम, तिच्या डोळ्यांतली स्वप्न, तिच्या श्वासातली जिद्द कुणीही संपवू शकत नाही. तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. वडिलांच्या छातीत आज रिकामी जागा आहे. आईच्या पदरात आज शब्द नाहीत. पण या सगळ्या वेदनांच्या पलीकडे एक गोष्ट अजूनही जिवंत आहे, ती म्हणजे आठवण. आणि आठवण म्हणजे मृत्यूवर मिळवलेला माणसाचा शेवटचा विजय. ही कथा आपल्याला एकच प्रश्न विचारते, आपण माणसांकडे बातमी म्हणून पाहतो की माणूस म्हणून? एखादी व्यक्ती गेल्यावर 2 दिवस हळहळ व्यक्त करून पुढे निघून जाणं सोपं असतं, पण त्या व्यक्तीच्या कष्टांची किंमत ओळखणं, तिच्या स्वप्नांचा आदर करणं आणि जिवंत असताना माणसाला माणूस म्हणून वागवणं,
हेच खरं श्रद्धांजलीचं रूप आहे. पिंकीसारख्या मुलींसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी आणि अशा प्रत्येकासाठी जे शांतपणे जबाबदारीचं ओझं वाहत जगतात. आपण थोडं थांबूया, थोडं ऐकूया, थोडं समजून घेऊया. कारण प्रत्येक अपघातात फक्त देह जात नाही, एक संपूर्ण विश्व उद्ध्वस्त होत असतं. आणि जर या कथेचा शेवट काही शिकवण देत असेल तर ती हीच: स्वप्न मोठी असणं गुन्हा नाही. स्वप्न मोठी असणं गुन्हा नाही, पण त्या स्वप्नांना सुरक्षित आकाश देणं ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे. अजितदादांसोबतच पिंकी माळीलाही भावपूर्ण श्रद्धांजली. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून पिंकी माळीचा जीवन प्रवास व इतर तपशील काल्पनिक पद्धतीनं मांडलेले आहेत. या कथेचा उद्देश कोणावरही आरोप करणे नसून अपघातांमध्ये दुर्लक्षित राहणाऱ्या सामान्य माणसांच्या भावना आणि वेदना समोर आणणे हाच आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल, पिंकीबद्दल काय वाटतं ते खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. धन्यवाद.